श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर येत्या 13 मार्चला म्हणजेच गुरुवारी आलेली आहे होळी. आपल्या हिंदू धर्मामध्ये होळी हा सण अतिशय महत्त्वाचा आणि पवित्र मानला जातो. तर होलिका दहन हा सण सूर्यास्तामध्ये म्हणजेच प्रदोष काळामध्ये साजरा केला जातो. या काळामध्ये भद्रा काळ देखील असतो आणि हा सण रंग आणि उत्साहाने साजरा केला जातो. परंतु रंगांची उधळण अगोदरच्या दिवशी होलिका दहन केले जाते. अशा ह्या होळीच्या दिवशी आपल्याला ज्या काही चुका आहेत किंवा काही नियम आहेत तर त्या पाळायच्या आहेत. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे. या ज्या 3 स्त्रिया आहेत तर या स्त्रियांनी चुकूनही या होलिका दहनाची पूजा हे करायची नाही आहे किंवा दर्शन देखील घ्यायचं नाही. जर या 3 पैकी कोणत्याही एका स्त्रीने जर होलिका दहनच्या वेळी होलिकाचं पूजा केली किंवा दर्शन घेतलं तर त्यांच्या आयुष्यात त्यांना पश्चाताप करावा लागेल. ही चूक त्यांना खूप मोठी भारी पडेल. घरामध्ये दारिद्र्य येईल आणि घरामध्ये संकट अडचणी ह्या येऊ लागतील, गरिबी येईल. असा हा पश्चाताप होऊ नये यासाठी या ज्या 3 स्त्रिया आहेत तर यांनी चुकूनही या ज्या होलिका दहनची पूजा आहे तर ती करायची नाही. तर त्या कोणत्या स्त्रिया आहेत, काय नियम पाळायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला, माहितीपूर्ण वाटला तर तुमच्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. होलिका दहनच्या दिवशी होळी पेटवली जाते, जी चांगल्याचा वाईटावर विजय दर्शवते. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की होलिका दहन हे का केलं जातं. प्रल्हाद आणि होलिका यांच्या बाबत आहे. तर पहा, राक्षस होलिकाने प्रल्हादाला जाळण्यासाठी स्वतःच्या मांडीवरती प्रल्हादाला घेऊन तिने अग्नी प्रज्वलित करायला लावला, परंतु स्वतःच ती भस्म झाली आणि भक्त प्रल्हाद हे वाचले गेले. होळीच्या पूर्वसंध्येला साजरा केला जाणारा होलिका दहन हा फाल्गुन पौर्णिमेला 13 मार्च 2025 गुरुवारी येतो आणि दुसऱ्या दिवशी चैत्र कृष्ण पक्ष प्रतिपदेला 14 मार्च 2025 शुक्रवार रोजी होळी साजरी केली जाते. तसेच होळीच्या दिवशी भगवान कृष्ण आणि राधेची पूजा देखील केली जाते. राधेच्या गोऱ्या त्वचेवर रंग लावणाऱ्या तरुण कृष्णाच्या आख्यायिकेचे स्मरण करून होळी ही सण साजरा केला जातो. तसेच होलिका दहन हे कृषीचक्राशी संबंधित आहे. प्रतिकात्मकपणे देवांना भरपूर पीक अर्पण करून आणि येणाऱ्या वर्षात सुखसमृद्धीसाठी त्यांचे आशीर्वाद मागून हा सण साजरा केला जातो. बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने होळी हा सण साजरा केला जातो. तसेच होळीच्या अग्निभोवती गोलाकार फिरून संकटाचं निवारण करण्याची ही प्रार्थना केली जाते. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते, समृद्धी, आरोग्य आणि सौख्य प्राप्त होते. अग्नीमध्ये धान्य, हरभरा, गहू अर्पण केले जाते आणि जो भद्रा काळ आहे तो संपल्यानंतरच होलिका दहन करणं शुभ मानले जातं. होलिका दहन म्हणजे अधर्मावर धर्माचा, असत्यावर सत्याचा विजय मानला जातो. हा सण आपल्याला शिकवतो की आपण ज्यावेळेस संकटावर मात करतो म्हणजेच श्रद्धा आणि भक्ती खूप महत्त्वाची असते. तर पहा, होलिका दहन या दिवशी तुम्हाला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत त्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया. तर होलिका दहन या दिवशी तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे, तो तुमच्या घराच्या उत्तर दिशेला ठेवायचा आहे. तसेच तिळाच्या तेलामध्ये मिसळलेली हळद तुमच्या अंगाला लावायची आहे. ती हळद सुकली की ती हाताने काढून ती हळद तुम्हाला त्या अग्नीमध्ये जाळून टाकायची आहे. तर पवित्र अग्नीमध्ये तुम्हाला एक नारळ, सुका नारळ, कापूर, त्याचबरोबर वाळलेल्या शेणाच्या गौऱ्या, त्याचबरोबर मोहरी, अख्खे गव्हाचे दाणे, त्याचबरोबर तांदूळ हे सुद्धा तुम्हाला त्यामध्ये अर्पण करायचं आहे.
होलिका दहन करताना होलिकेला पाण्याने प्रदक्षिणा घाला आणि असं करत असताना तुमच्या मनातील आणि तुमच्या घराविषयी चांगली प्रार्थना करा की माझ्या घरामध्ये सर्व सुख शांती समृद्धी ऐश्वर्य निर्माण होऊ दे, घरातील मुलांची पतीची सर्वांची प्रगती होऊ दे, अशी प्रार्थना करायची आहे. हा होलिका दहन या दिवशी तुम्हाला कोणत्या चुका आहेत तर त्या टाळायच्या आहेत, त्याबद्दल आपण जाणून घेऊया. बाहेरील व्यक्तींनी तुम्हाला जर अन्न पाणी जर दिले तर ते तुम्हाला घ्यायचं नाहीये. तर पहा, होलिका दहन करत असताना महिलांनी आपले केस हे मोकळे ठेवायचे नाहीयेत. ते केस नेहमी बांधलेले किंवा मग झाकलेले असावे. तसेच तुमच्या ज्या वैयक्तिक वस्तू असतील किंवा पैसे असतील तर ते कुणालाही उधार देऊ नका. होलिका दहन करताना पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करू नका. त्याचबरोबर ज्या ठिकाणी अनेक रस्ते एकत्र येतात ते ठिकाण तुम्हाला ओलांडायचं नाहीये. तर पहा, होलिका हा दिवस जो आहे ना, तर हा दिवस तंत्र आणि मंत्र यासाठी वापरला जातो. तंत्र मंत्राचा आपल्या घरावरती कोणत्याही प्रकारचा नकारात्मक परिणाम होऊ नये यासाठी आपल्याला ह्या ज्या काही चुका आहेत तर त्या टाळायच्या. होलिका दहन या कालावधीमध्ये म्हणजेच आता होलाष्टक चालू आहे, या काळामध्ये तुम्हाला कुणाशीही भांडण करायचं नाही. आपल्याकडून कुणाचाही अपमान होणार नाही, अपशब्द कुणाला बोलला जाणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. तर पहा, आपण जे रोज कपडे वाळायला घालतो तर या काळामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, जे कपडे आहेत तर ते संध्याकाळ होण्या अगोदरच सुकलेले कपडे काढून तुम्हाला घरामध्ये आणायचे आहेत. रात्रभर तुमचे कपडे हे बाहेर ठेवायचे नाही. आतापासूनच तुम्हाला या गोष्टींची दक्षता घ्यायची आहे. रात्री तुम्हाला रात्रभर कपडे बाहेर ठेवायचे नाही. हे जो कालावधी आहे होलाष्टक, तर या कालावधीपासूनच ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला पाळायच्या आहेत. त्या काळामध्ये बघा, रात्रीच्या काळामध्ये ज्या नकारात्मक शक्ती असतात तर त्या खूप जास्त सक्रिय असतात. त्यामुळे आपले जे कपडे असतील तर ते रात्रभर तुम्हाला बाहेर ठेवायचे नाही. तसेच होलाष्टक आणि होळीपर्यंत जो कालावधी आहे तर महिलांनी खास करून लक्षात ठेवायचं आहे की या काळापासून तुम्हाला दररोज केस हे मोकळे ठेवायचे नाही. महिलांवरती ज्या वाईट क्रिया केल्या जातात, म्हणजे ज्या काही नकारात्मक गोष्टी घडल्या जातात तर त्या केसांमुळे घडल्या जातात. महिलांनी आपले केस या काळांमध्ये मोकळे सोडायचे नाही आहेत किंवा आपण केस विंचरतो त्याच्या केसाचा जो गुंता आहे तो इकडे तिकडे न फेकता डायरेक्ट डस्टबिनमध्ये तुम्हाला टाकायचा आहे. हा त्याचबरोबर आपल्याला ज्या होळीमध्ये महिला समाविष्ट होणार नाहीत त्यांचे कोणत्या महिला ज्या आहेत तर त्या होळीचं दर्शन करू शकत नाही किंवा पूजा करू शकत नाही, त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया. त्यामध्ये पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे नवविवाहित जोडपे. तर असं म्हटलं जातं की होळीच्या दिवशी नवविवाहित जोडीने म्हणजे नवविवाहित स्त्रियांनी होळी हे पाहू नये, म्हणजे होळीचं दर्शन घेऊ नये. मुलगा आणि मुलगी या दोघांनीही नवविवाहित जोडीने या होलिका दहनपासून दूर राहायचं आहे. नवविवाहित जोडप्यांसाठी होलिका दहन पाहणे हे अशुभ मानले जाते. तसेच सासू आणि सुनेने एकत्र होळी ही कधीच पाहू नये. म्हटलं जातं की सासू आणि सुनेने एकत्र होलिका दहन हे पाहू नये अशी मान्यता आहे. सुनेनी जर एकत्र होलिका दहन पाहिले तर दोघींच्याही जीवनांवरती नकारात्मक परिणाम हा होत असतो. बरोबर, नात्यामध्ये दुरावा निर्माण होण्याची शक्यता असते. तेच नवजात बाळ म्हणजेच जसं बायका आहेत त्याचप्रमाणे जे लहान मुलं आहेत जे नवीन जन्मलेले आहेत तर त्यांनी होलिका दहन हे पाहू नये. असं म्हटलं जातं की होळीच्या दहनामध्ये सगळे लोक नकारात्मकता जाळत असतात आणि त्यातून निघणारी जे काही धूर आहे तर त्या धुराचा परिणाम ह्या नवजात बालकांवरती होत असतो. तर पहा, ज्या महिलांना मासिक धर्म आहे त्या महिलांनी देखील या होलिका दहनामध्ये होळीचे पूजा करायची नाहीये किंवा तिथे दर्शन देखील करायचं नाही. गरोदर जी लेडीज आहे तर तिने आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे, कारण ज्या होलिका असते तर त्याच्यातून नकारात्मकता बाहेर पडत असते आणि म्हणून जर आपल्या नवजात बालकांवरती म्हणजे आपल्या जे गरोदर बाई असतात त्यांच्या पोटामध्ये जे बाळ आहे त्या बाळावरती परिणाम होऊ नये, त्यामुळे त्या स्त्रियांनी आपल्या स्वतःची काळजी घ्यायची आहे. तेच वयोवृद्ध आणि आजारी व्यक्ती यांनी देखील होलिकाचं पूजा जी आहे तर ती करू नये, कारण यावेळेस जी काही निगेटिव्ह एनर्जी असते, निगेटिव्ह प्रभाव जो आहे तर तो वयोवृद्ध आणि आजारी व्यक्तींवरती लवकर पडतो, त्यामुळे त्यांनी सुद्धा या होलिका दहनमध्ये पूजा करू नये. अशा पद्धतीने ही जी होळीची पूजा आहे तर ती आपल्याला करायची आहे. जे काही नियम सांगितले आहेत आणि कोणत्या स्त्रियांनी यामध्ये
प्रवेश करायचा नाही आहे ते देखील सांगितलं गेलेलं आहे. तर या पद्धतीने होळी साजरी करायची आहे. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.